उगीच डोक्यावर इस्तावर झोपता. ओ धनी उठा. कीर्तनाला गेला आणि संतहून आला का काय? हे असं नाही उठायचं. गंगे ए अरे कोणाचं पोरग आहे रे? तुला काय मुतायला आमचंच भिताड सापडतोय रे? पोरगन हाय, मिस हाय. अगं बाबा गंगे तू आहेस वय? होय मिस. ऊन अंगावर इस्तावर झोपा काढताय. काम कुणी करायची? चला घरात. सकाळी सकाळी नको बेकार वाटतं का? नको काय? ओ नको काय? सरपण घ्या, लाकडं तोडून द्या चुलीसाठी. धनी गेलता कुठं काल राती? हे आपलं त्या कीर्त मार्शाला नर्त कीर्तनाला गेलो होतो रात्री. होय हो कीर्तनाला गेलता. हो. आणि कीर्तनाला बुवा वाडणी गुंडाळून आलता का काय? बुवा नाही बुवा नाही नाही का? मग या गाढवाच्या गळ्यात वडणी कुठून आली? बुवा ओढणी चंपाबाईची आहे. चंपा बुवाची आहे. ही चंपाबाई कोण? कोण कुणाला माहित? चंपाबाई कोण? चंपाबाई बाईच नाहीये, चंपाच नाहीये. म्हणजे ही बाई चंपाबाईच नाहीये. म्हणजे चंपा नाहीये बाई. बाई गंगे म्हणजे आता मला तुला सगळं सांगावंच लागणार. तर खरं सांगा काय ते? खरंच सांगणार आहे मी. सांगावंच लागणार आहे मला. अव सांग ना मग. हे ना गाढव हे आपला अलीकडचं आहे ना. हे ते पलीकडचं गरीब आहे ते नाही बरं. हे जे आहे ना हा हे गाढव कनी हा. त्या चंपाबाई नावाच्या नाचणारणीच्या आहे ना नादाला लागलेलं आहे. होय? हे अलीकडचं हे गळ्यात आहे ना ओढणी. होय. हे वाला बरं का? बर. हे पलीकडचं चांगलं नाही, आहे. नाही. ते काय नाही. हे आहे ना काय झालं हे त्या चंपाबाईच्या नादाला लागलेलं. आणि हे स्वतः काल काय गंमत झाली. सध्यानं मला सांगितलं हे सगळं. मडक्याची आण. सध्या म्हणला सध्या तिथं गेला आणि हा त्या चंपाबाईचा विनयभंग करीत होता. होय. तिचा मुका घेऊ लागला होता. आ? तेवढ्यात सध्या तिथं पोहोचला. मग ह्याने पाहिलं हे घाबरलं. गडबडीत आलं पळून इथं. पण गाडा बसते ओढणी गळ्यातच ते तशीच राहिली. ते पलीकडचं चांगलं आहे बरं का. हे जास्त हे बर का. होय. हो असं मला बी खरंच वाटलं. हो ना. पहिली जाऊन मागची उदारी गोळा करून आणा. त्या बिगर गिळायला द्यायची नाही तुम्हाला. अगं. कीर्तनानं